नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, नुकताच UPSC 2022चा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि त्यामध्ये डॉक्टर अतुल ढाकणे यांनी उत्तुंग यश संपादन केलेलं आहे। सर्वप्रथम आपण त्यांचं त्या यशाबद्दल अभिनंदन करूयात आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं आपण स्वागत करूयात। डॉक्टर अतुल, हा आजचा इंटरव्ह्यू जो असेल आपण दोन भागांमध्ये डिवाइड करूयात। पहिल्या भागामध्ये आपण तुमच्याविषयी, तुमच्या बॅकग्राऊंडविषयी जाणून घेऊयात आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये तुमच्या परीक्षेविषयीचे अनुभव जे आहेत किंवा तुम्हाला विद्यार्थ्यांना जे तुमच्या अनुभवांना जे मार्गदर्शन करायचे त्याविषयी आपण विस्ताराने चर्चा करूयात। डॉक्टर अतुल यांचा जन्म बीडमधील गेवराई येथे झाला। प्राथमिक शिक्षण त्यांनी तिथेच पूर्ण केलं। माध्यमिक शिक्षण त्यांनी बीडमध्ये पूर्ण केलं। 11वी-12वी लातूरला केली आणि त्यानंतर पुण्यामधल्या BJ मेडिकलमधनं त्यांनी MBBS पूर्ण केलं आणि त्यानंतर UPSCचा अभ्यास त्यांनी पुण्यात केला। पहिला प्रश्न डॉक्टर अतुल नेहमीच हाच विचारला जातो की शेवटी UPSCमध्ये यायचं आपण का ठरवलं? कारण नॉर्मली महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं सगळ्यात सो कॉल्ड ल्युक्रेटिव्ह करिअर जे आहे की जे सगळे सॉर्ट आफ्टर करिअर जे आहे ते आहे मेडिकल करिअर आणि तिथे तर तुम्ही BJ मेडिकल सारख्या अतिशय प्रतिथयश कॉलेजमधनं उत्तीर्ण झाला होतात। मग ही एक सरधोपट आणि जिच्या यशाविषयी सगळ्यांना खात्री असतेच अशी वाट सोडून तुम्ही UPSCमध्ये यायचं का ठरवलं? सर, UPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस करायची इच्छा ही शाळेपासूनच रुजली गेलेली होती, लहानपणीपासून। म्हणजे मला अगदी आठवतंय 4थी-5वीला ज्यावेळेस आमच्या इथं विचारलं गेलं वर्गामध्ये की तुम्हाला काय बनायचं आहे, तर मी म्हणायचो मला त्यावेळेस मला माहीत पण नसायचं की UPSC MPSC काय। मी म्हणायचो की मला कलेक्टर बनायचं आहे किंवा मला अधिकारी बनायचं आहे, तेव्हापासून होतं आणि ते नंतर रुजत गेलं। बिकॉज आजूबाजूला बीड जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या तालुक्यामध्ये आजूबाजूला मी पाहायचो की कुणाच्याही कुठलाही बदल घडला जात नाही आहे, पण अधिकारी आलं की गोष्टी बदलतात। आणि म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसकडे खूप सारी अपॉर्च्युनिटी आहे, खूप सारी ऑथॉरिटी आहे टू क्रिएट इम्पॅक्ट, त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट क्रिएट करायला किंवा शिक्षणामध्ये इम्पॅक्ट करायला, म्हणून तिकडे कल होताच। आणि त्याचमुळे 11वी-12वीला कुठलेही कोचिंग क्लासेस पण लावलं नाही, एक नॉर्मल प्रोसिजर थ्रू गेलो आणि फिजिक्स आवडत असल्यामुळे आणि केमिस्ट्रीला चांगले शिक्षक लाभल्यामुळे त्याच्यामुळं बायोलॉजीही करून टाकलं आणि मग CETला पण मला चांगले मार्क्स आले। मग त्यावेळेस डिसिजन तर ठाम होता की सिव्हिल सर्व्हिसेसच प्रिपेअर करायचं। मग ग्रॅज्युएशन कुठेही ह्युमॅनिटीजमध्ये करण्यापेक्षा वी डिसाइडेड की लेट अस डू इट इन मेडिकल कॉलेज, आणि तेही BJ मेडिकल कॉलेजमध्ये मिळतं आहे, एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये। आणि तिथे कॉलेजमध्ये आल्यानंतर पण सिनियर्स भेटले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कामामध्ये सहभाग घेतला आणि तिथून पुन्हा तो कल आणखीनच वाढत गेला। म्हणजे एक बेसिक हे आहे की मला वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेस प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी टू क्रिएट लार्जर इम्पॅक्ट, एस्पेशली इन द लाईव्स ऑफ वल्नरेबल किंवा वंचित लोकांच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट करण्यासाठी, म्हणून माझा ओढा तिकडे आहे सर। बोलता बोलता आता तू म्हणालास की 12वी नंतर आर्ट्सला न जाता MBBS करण्याचा निर्णय घेतला। आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की UPSC जर करायचं असेल तर ग्रॅज्युएशनला आर्ट्स करावं, ते योग्य आहे? म्हणजे मला वैयक्तिक ते खरं तर पटत नाही, पण तुझा यावर काय टेक आहे की ग्रॅज्युएशन सायन्समधनं केलं तरी चालेल की UPSC करायचं असेल तर ते आर्ट्समधनंच करावं? सर, मला वाटतं की 12वीला जर ॲज अ विद्यार्थी हे माझं मन होतं की मी आर्ट्स किंवा बेसिक सायन्सेसमध्ये ग्रॅज्युएशन करावं, पण माझ्या पालकांचं मत होतं की मी मेडिकलला ॲडमिशन मिळते, मेडिकलला ॲडमिशन घ्यावं। तर मला असं वाटतं की त्या 18 वर्षाच्या वयामध्ये ती दुनियेची जाण नसते, एक प्रॅक्टिकॅलिटी आलेली नसते। तर आणि हे प्रॅक्टिकल आहे, आपल्या दरवर्षी फक्त 800, 900, 1000 सीट्स येतात आणि त्याच्यामध्ये आपण बसणार आहे का नाही। सो आणि त्याच्यामध्ये पण ज्या करिअरमध्ये आपल्याला जायचं आहे त्याच्या पोस्ट पण लिमिटेड असतात। सो आणि जेवढ्या चांगल्या टेक्निकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल, मला तरी वाटतं की BJ मेडिकलमध्ये मी घडलो। मी BJ मेडिकलमध्ये यायच्या अगोदरचा मी आणि BJ मेडिकलमध्ये नंतरचा मी, त्याच्यामुळं माझं तरी वैयक्तिक मत असं असेल की मुलांनी 11वी-12वीला इंटेन्सिव्हली जर आवड असेल सायन्स विषयांची किंवा कोणत्याही विषयांची तर इंटेन्सिव्हली प्रिपेअर करावं। तिथून पण एक स्पर्धा परीक्षांची सवय लागते, बिकॉज एंट्रन्स एक्झामिनेशन पण एक स्पर्धा परीक्षा आहे। त्यांना पण कळेल की आपले पाय किती पाण्यात आहेत आणि पुढे जाऊन कॉलेजेसमध्ये एक्सपोजर मिळतं वेगळं, तर ते एक्सपोजरचा फायदा कदाचित परीक्षेला जरी नाही झाला, परीक्षेला पण होतो, मला झाला, परीक्षेला नाही झाला तरी उद्या सर्व्हिसेसमध्ये किंवा समाजामध्ये टिकण्यासाठी तरी नक्कीच होईल सर। अच्छा, म्हणजे याचा अर्थ की 11वी-12वीमध्ये विद्यार्थ्यांनी 11वी-12वीचा अभ्यास करावा आणि 12वी नंतर तुमच्या आवडीची ज्या स्ट्रीमला असेल त्या स्ट्रीमला जावं, फक्त तुम्ही टॉप कॉलेजला जावं। म्हणजे तिथे जसं आता तू म्हटलास की ते कॉलेज चांगलं असेल किंवा तिथे मग तुम्ही जास्त परीक्षांना वेगळ्या प्रिपेअर्ड व्हाल।
आणि ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम ज्या असतात मे बी त्या 12वीच्या असतील, पण त्यासुद्धा म्हटलं एका दृष्टीने स्पर्धा परीक्षाच आहेत. आणि मग ॲटोमॅटिकली तुम्ही जर ग्रॅज्युएशन चांगलं जर असेल तर तुमचा ज्याला प्लॅन बी म्हणतात, म्हणजे उद्या UPSC नाही झालं तर काय, तर तो सुद्धा तुमचा प्लॅन बी हा खरं तर तेव्हाच तुम्ही तयार होत असतो. बरोबर, असंच तुझं म्हणणं आहे? येस सर, म्हणजे प्लॅन बीचा विचार करायचीच गरज लागत नाही आहे असं आहे. आणि मला पण मे बी या सगळ्या UPSCच्या ॲस्पिरंट्सच्या सर्कलमध्ये आय मे मिसफिट असेल माझं वाक्य, म्हणजे मला म्हणायचं आहे की मला वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेसला करिअर अपॉर्च्युनिटी बघणं योग्य आहे, पण त्या करिअरमध्ये लोकसेवा हा खूप मोठा भाग आहे. मीन्स युअर इन्क्लिनेशन टू सर्व द सोसायटी. मग हे जर तुमच्यात असेल तरच मला वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यावं. आणि मग ग्रॅज्युएशन करताना हा कल कळतो. आणि ग्रॅज्युएशन करताना जर कुठंतरी अट्रॅक्शन म्हणून कुणीतरी आत्ता हा व्हिडिओ पाहून किंवा कोणत्या तरी टॉपरचा व्हिडिओ पाहून 10वी 11वीच्या मुलाला वाटू शकतं की मी पण सिव्हिल सर्व्हिसेस करावं, पण ते ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये तो कल कळला पाहिजे. आणि तो जर कल नसेल तरी माझं वैयक्तिक मत असं असेल की त्यानं याच्यामध्ये येऊ नये, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येऊ नये, आणि त्याने आपलं जे करिअर आहे ते योग्यप्रमाणे हाताळावं. ॲक्च्युली हा एक मला एक विशेष चर्चा करायची होती, मी हा नंतर घेणार होतो, पण तू आता जे उत्तर दिलंस तर तुम्ही हा विषय आत्ताच घेतो. मला सगळ्यांना महाराष्ट्रातल्या ॲस्पिरंट्सला, पालकांना सांगायला खूप आवडेल की डॉक्टर ढाकणे हे फक्त UPSCचं प्रिपरेशन करत नाही आहेत, तर त्यांनी एक लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट नावाची एक NGO पण स्थापन केलेली आहे. आणि त्याविषयी जरा थोडंसं जर तू महाराष्ट्राला सांगितलंस तर मी पुढचे प्रश्न त्याच्यावरती मला काही विचारायचे आहेत की नक्की, कारण मला असं वाटतं की हा एक तुझ्या पर्सनॅलिटीमधला किंवा एकूणच जो एखादा फ्युचर ॲस्पिरंट असू शकतो त्यांच्याकरता हा एक फार इंटरेस्टिंग इन्सिडेंट आहे तुझ्या लाईफमधला. तर ते काय आहे हे सगळं? सर, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट हा आमच्या मित्रांनी आणि आम्ही मिळून मी 3rd इयर MBBSला असताना आम्ही सुरू केलेला हा उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे जसं आपण सुपर 30 IITचं ऐकले तसं हे नीटचं सुपर 30 आहे. आणि तर एक आनंद कुमारपेक्षा अनेक आनंद कुमार आहेत. सो हे एक सामाजिक उद्योजकता किंवा सोशल एंटरप्रेन्योरशिपचं मॉडेल आहे, जिथं आम्ही मेडिकल स्टुडंट्स एकत्र येऊन हा पूर्ण सिलेबस शिकवतो फ्री ऑफ कॉस्ट. आणि ते पण गरीब आणि गरजू मुलांना. आत्तापर्यंत आमचे 200च्या वर मुलं डॉक्टर बनलेत, ते गरीब कुटुंबातनं. आमच्या 2 शाखा आहेत, एक पुण्यामध्ये आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या गरीब मुलांसाठी, आणि एक उलगुलान शाखा आहे ती स्पेसिफिकली ओनली फॉर ट्रायबल स्टुडंट्स, त्याच्यातले मेळघाट आणि गडचिरोलीचे. म्हणजे जे आमचं विजन 2035 आहे की 2035पर्यंत कमीत कमी 100 MBBS मेळघाटातनं आणि 100 MBBS गडचिरोलीतनं द्यायच्यात, त्याच्यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे की लोकसेवेकडे कल असायला पाहिजे. म्हणजे यू नीड टू फाइंड हॅपीनेस इन सर्विंग द सोसायटी. आणि हे कुठंतरी हॅपीनेस होतं छोट्या छोट्या उपक्रमामधनं. आणि ज्यावेळेस हे कळलं की नीटची किंवा मेडिकल एंट्रन्सेसची 2-2, 2.5 लाख 4-4 लाख फीस आहे, मग याच्यावरनं सरळ सरळ दिसत होतं की गरिबांच्या, आणि नीटमुळं तुमचं एक कट ऑफ पण वाढते, कोचिंगमुळे तुमचं एक कट ऑफ पण वाढतंय. म्हणजे ते मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षा कोचिंगच्या बुद्धिमत्तेमुळे कट ऑफ वाढतंय. मग त्यामुळे गरिबांची मुलं वंचित राहत आहेत. आणि एक प्रश्न पडायचा की गरिबांच्या मुलांनी डॉक्टर बनायचंच नाही का? आणि होईल, अधिकारी होईल तेव्हा होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आत्ता जर मला वाटतं की माझ्याकडे कॉलेजनंतर वेळ आहे, माझ्या मित्रांकडे वेळ आहे, आणि आपण शिकू शकतो, आणि आपण शिकवल्यानंतर जर मुलं डॉक्टर बनवू शकतात तर का नाही करायचं? या 2 विचारातनं हा सुरू केलेला उपक्रम आहे. आणि टीमच्या साथीनं फॉर्च्युनेटली मला टीम खूप छान मिळाली. म्हणजे अगदी माझे ज्युनियर्स असतील, बॅचमेट्स असतील, सगळ्यांनी इक्वली कंट्रीब्यूट केलं, आणि त्यामुळे हा मी उपक्रम करू शकलो. आणि ते करत असताना पुन्हा हे जाणवत होते की ज्यावेळेस आम्ही आमचा उलगुलान प्रोजेक्ट करताना ट्रायबल डिपार्टमेंटचा, तिथल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात येताना जाणवत होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नाव घेऊ शकतो, त्यावेळेस प्रधान सचिव होत्या ट्रायबल डिपार्टमेंटच्या मनीषा वर्मा मॅम, तर त्यांच्याशी एवढा जवळचा संबंध आला. आणि त्यांची इच्छाशक्ती असल्यामुळे त्या कशा कमी वेळेत जास्त कामं कसे करून घ्यायचे, म्हणजे आमच्या प्रोजेक्टवर त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला. तर ते बघून आणखीन इच्छाशक्ती दृढ होत गेली की आपण अधिकारी बनल्यानंतर ज्याच्यासाठी आपल्याला अधिकारी बनायचे, खरंच ते बरोबर आहे की आपण गरिबांच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट करायला खूप खूप मोठी संधी या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहे. ह्या इनिशिएटिव्हसाठी सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद आणि अभिनंदनसुद्धा. कारण पण याच्याशी जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मी जेव्हा UPSC प्रिपरेशन करणाऱ्या मुलांकडे बघतो तेव्हा मला 2 प्रकारचे विद्यार्थी दिसतात. एक विद्यार्थी असे असतात की त्यांच्या आयुष्याला UPSCचं प्रिपरेशन किंवा परीक्षा देईपर्यंत ह्या प्रकारचं सामाजिक अंग असं नसतंच. म्हणजे एका सरधोपट पद्धतीने त्यांचं शिक्षण झालेलं असतं, ते ग्रॅज्युएट असतात,
आणि मग जशी विविध करिअर्स असतात तसं ते ठरवतात की चला UPSचा अभ्यास करूयात आणि मग ते UPSचा अभ्यास करतात. आणि काही विद्यार्थी असतात की ते तुझ्यासारखे असतात की 3rd इयरला असतानाच त्यांना ह्या प्रकारची एक कुठली तरी सामाजिक जाणीव त्यांच्यावर निर्माण होते आणि त्या अशा प्रकारच्या तू म्हटलास त्याप्रमाणे सोशल एंटरप्रेन्योरशिप हा शब्द वापरलास, तर अशा कुठल्या तरी एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते पार्टिसिपेट होतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आणि तू स्वतःसुद्धा जर न्यूट्रली जर बघितलंस तर ह्या 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये काही फरक असू शकेल अभ्यासाच्या दृष्टीने, किंवा असं काही एखादा सोशल इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट होण्याची गरज आहे असं तुला वाटतं? म्हणजे अशा सोशल इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट व्हावंच असं नाही आहे, असं मत माझं नाही आहे. पण मला असं वाटतं की ॲटलिस्ट प्रश्नांची जाण असावी. आणि इवन सिव्हिल सर्व्हिसेसचा जर आपण सिलेबस पाहिला किंवा इंटरव्ह्यूचं आपण एक ट्रेंड पाहिला क्वेश्चन विचारण्याचा, तर ही जाण चेक केली जाते. इवन प्रिलिम्समध्ये पण लोकांना माहीत नसेल की एक थीम आहे की वल्नरेबल सेक्शनच्या स्कीम्सवर क्वेश्चन्स येतो. तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला कुठंतरी समाजामध्ये घडणाऱ्या प्रश्नांची जाण असायला पाहिजे. मग ती जाण तुम्ही काम करून घेताय किंवा कुठे तुम्ही सेमिनार्स अटेंड करून घेताय किंवा एक्सपोजर करून घेताय, हे एक आहे. पण आणि फक्त अभ्यास केल्याने मला असं वाटतं की उद्या सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुमचा असा ना तसा संपर्क येणारच आहे लोकांशी. मग ज्या काही सॉफ्ट स्किल्स लागणार आहेत, कदाचित हे खूप इट इज टू अर्ली टू से फॉर मी, बट जे काही माझा लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटमधला समाजातला अनुभव आहे, तर मला वाटतं की सॉफ्ट स्किल असेल, लोकांना हँडल करण्याची स्किल्स असतील, तर ह्या स्किल नक्कीच कधीही जेवढ्या लवकरात लवकर डेव्हलप होतील त्या कधीही चांगल्या. आणि एक आहे की आपण आजकाल खूप ऐकतो की स्पर्धा परीक्षा करताना खूप मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम येतो, फ्रस्ट्रेशन येतं, हे येतं ते येतं. पण आपण जर ग्रॅज्युएशनमध्ये असताना किंवा अगोदर ज्यावेळेस आपल्याला संधी मिळाली, म्हणजे असं नाही की मी माझा अभ्यास सोडून हे सगळं केलं, म्हणजे आमचं मॉडेलच असं आहे की आम्ही अभ्यास पण केला आणि हे पण केलं. ज्यावेळेस आपल्याला संधी मिळते अभ्यासाच्या व्यतिरिक्त, तर मग आपण ह्या संधीमध्ये पार्टिसिपेट केलं गेलं पाहिजे. बिकॉज हे आपल्याला शिकवतील, कारण की अशा जर काही घटना घडल्या तर ते खूप अनप्रेडिक्टेबल असतं अशा सामाजिक याच्यामध्ये काम करताना, की आपण 4 पावलं चालले तर आपल्याला 4 पावलांचे गुण मिळतीलच असं नव्हे. तर मग ते आपल्याला अपयश पचवायला पण खूप म्हणजे मला असं वाटतं की समाजामध्ये काम केल्यामुळे कुठं फ्रस्ट्रेशन नाही आलं UPSCचं प्रिपेअर करताना. म्हणजे आपलं एक इमोशनल रेझिलियन्स डेव्हलप होतं. तर ह्या कुठेही मला वाटतं की काम करावंच असं नाही, पण केल्यानंतर हे फायदे होतात. मग त्या विद्यार्थ्यांना चूज करावं की कसं आपली जी पॅशन, आपला जो इंटरेस्टचा भाग असेल, पण काहीतरी करावं. आणि काही जरी डायरेक्टली ॲक्टिव्हली जरी नाही केले तरी तुम्ही सामाजिक प्रश्नाविषयी तुम्हाला जाण असणं अतिशय गरजेचं आहे, जोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन करताय तोपर्यंत. ओके. सध्या आपण सुनामीमध्ये आहोत आणि ती सुनामी आहे माहितीची, आणि UPSCचं क्षेत्र त्याच्यापासून काही अनभिज्ञ नाही आहे. तर सध्या इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा किंवा आता ह्यासारखी आपण जी मुलाखत घेतोय, ह्या अशा पण अनेक विद्यार्थ्यांच्या मुलाखती असतात, सिनियर्स असतात, आणि खूप वेगळ्या प्रकारचे गायडन्स आता उपलब्ध आहेत आणि वेगळ्या प्रकारचे अप्रोचेस उपलब्ध आहेत. अभ्यासाच्या सुरुवातीलाही तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे गायडन्स उपलब्ध असतात, अभ्यास करतानाही ते उपलब्ध असतात. आणि मी बघतो बऱ्याच वेळेला याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन पण असतात. तर हे मला असं वाटतं की त्या विद्यार्थी दशेमध्ये तूही ते अनुभवलं असशील. तर हे कसं टॅकल करायचं? कारण नवीन विद्यार्थ्यांसमोर हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज असतं. काही लोक म्हणतात की तुम्ही NCERTने स्टार्ट करा, काही लोक म्हणतात की NCERT काही सगळी वाचायची गरज नाही, काही लोक म्हणतात क्लास करा, काही लोक म्हणतात करू नका, काही लोक म्हणतात ग्रॅज्युएशन करताना ग्रॅज्युएशन अभ्यास करा, काही लोक म्हणतात ग्रॅज्युएशन करताना UPSC अभ्यास करा, वगैरे वगैरे वगैरे. तर यातनं तू कसा मार्ग काढलास? सर, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक की मल्टिपल स्ट्रॅटेजीज आणि दुसरं आहे मल्टिपल सोर्सेस किंवा खूप मोठी इन्फॉर्मेशन. तर सगळ्यात अगोदर मी मल्टिपल इन्फॉर्मेशनबद्दल बोलेल, कारण की माझे पहिल्या 2 प्रिलिम्स न निघण्याचं कारण ते आहे इन्फोडेमिक, की आपल्या मार्केटमध्ये UPSCच्या मार्केटमध्ये एवढे मोठे सोर्सेस आहेत की याचं करंट अफेअर्स, त्याचं करंट अफेअर्स, याच्या शॉर्ट्स नोट, त्याच्या लाँग नोट्स. तर याच्यामध्ये आपण मूळ गाभा विसरतो. आणि मग याला टॅकल जर करायचं असेल तर आपण UPSCचा मूळ गाभा ओळखला पाहिजे. एक वेळ मी खोटं बोलेल आज इथे, एक वेळ क्लासेसवाले खोटं बोलतील, पण तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस खोटं नाही बोलणार परीक्षेच्या ट्रेंडविषयी. म्हणजे इव्हन अगदी या वर्षीची जरी प्रिलिम्स असेल, ऑप्शन्सचा पॅटर्न बदलला असेल, पण क्वेश्चन्सचा आणि क्वेश्चन्स ज्या थीममधनं येत आहेत त्या क्वेश्चन्सचा पॅटर्न नाही बदललेला. मग आपण असं समजूया की 70% गोष्टी फिक्स आहेत, त्या परत त्या ट्रेंडने येत आहेत. 30% गोष्टी फिक्स नाही येतात.
मग आपण 70% परफेक्ट करूयात, 70%मध्ये 90% किंवा 80% मार्क घेऊयात, म्हणजे 56% मार्क ओव्हरऑल, आणि आपले कट ऑफ 50%च्या वर येत नाहीत, आणि उरलेल्या 30%मध्ये आपण अशी स्ट्रॅटेजी ठेवू शकतो की त्याला आपण आलं तरी आपण करूयात, पण त्या 30%च्या अनप्रेडिक्टेबल गोष्टीसाठी 70% आपण नको गवायला, म्हणजे ते नको लूज करायला आपण. सो ही माझी स्ट्रॅटेजी होती टू टॅकल दिस इन्फोडेमिक. म्हणजे माझे सोर्सेस अगदी लिमिटेड होते. पहिले 2 वर्ष मी थोडंसं कट करतो आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा पॉईंट हा अधोरेखित करू इच्छितो की तुला असं म्हणायचं आहे की हे जे नवीन मटेरियल जे असतं दरवर्षी येणारं किंवा नवीन गायडन्स जो असतो हा शक्यतो ते 30% जो डायनॅमिक भाग आहे परीक्षेचा, करंट इव्हेंट्स असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याच्याविषयी असतो, आणि नवीन विद्यार्थी त्याच्यामध्ये जास्त गुंगून जातात, आणि हा जो 70% जो स्टॅटिक भाग जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हे तू अनुभवाने शिकलास पहिल्या 2 प्रिलिम्सच्या अपयशानंतर. पण तुझी अशी इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी हे नीट लक्षात घ्यावं की शेवटी प्रिलिममध्ये पास व्हायचं असेल किंवा मेन्समध्ये सुद्धा तर तो 70% जो स्टॅटिक पार्ट आहे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करावं. बरोबर? मी बरोबर, तुला हेच म्हणायचं होतं? ओके, प्लीज कंटिन्यू. मग आता दुसरा पार्ट झाला स्ट्रॅटेजीजचा. तर स्ट्रॅटेजीजबाबत मला वाटतं की सब्जेक्टिव्हिटी आहे. मग विद्यार्थ्यांनी कदाचित एखाद्या टॉपर्सचे मार्क्स पाहून फॉलो न करता त्याचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी ट्रेट्स पाहून, त्याच्या स्ट्रेंथ विकनेसेस पाहून, स्वतःच्या स्ट्रेंथ विकनेसेसशी कम्पेअर करून ज्यानं त्यानं ठरवावं की मला कोणती स्ट्रॅटेजी अवलंबवायची. आता यावर्षी सपोज 930 का 33 लोक लिस्टमध्ये आहेत, तर तेवढ्या मोठ्या स्ट्रॅटेजीज आहेत. सो आपल्याला काय सूट होती ती स्ट्रॅटेजी असावी. पण मला वाटतं की 9वीचा अभ्यास करताना आपण कोणत्या टॉपरची स्ट्रॅटेजी फॉलो नाही केली, 10वीची बोर्ड एक्झाम देताना आपण कोणत्या टॉपरची स्ट्रॅटेजी नाही फॉलो केली, आपला अभ्यास केला. मग जशी ती परीक्षा आहे तशी ही पण परीक्षा आहे ना, कदाचित आपली पण एक वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते. मग आपली स्ट्रॅटेजी डिझाईन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गरज आहे की टू अंडरस्टँड द नीड ऑफ एक्झाम. आणि ती नीड आपल्याला पुन्हा त्याच की एक वेळ मी खोटं बोलेल, कुणी खोटं बोलेल, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस खोटं नाही बोलणार. हा सिलेबस प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिकोड करण्यासाठी आपण एक स्टार्टिंगला मदत घेऊ शकतो, पण नंतर मला वाटतं की ते स्वतःला जोपर्यंत त्याची एनलाइटनमेंट, खूप मोठा शब्द आहे पण एनलाइटनमेंट येत नाही तोपर्यंत आपली स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप होऊ शकत नाही, आणि आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसनुसार आपण खेळू शकणार नाही. म्हणजे जर हार्दिक पांड्याला अगदी आपण सांगितलं की तू एकदम टुक खेळ, तर कदाचित तो मिसफिट होईल त्याच्या बॅटिंगसाठी. तर त्यांनी त्याच्या नॅचरल गेमनी आपण खेळू शकू जर आपण स्वतःची स्ट्रॅटेजी जर बनवली तर. म्हणजे अभ्यास करणाऱ्यांना तू असा सल्ला देतोयस की यशस्वी विद्यार्थी जे असतात त्या प्रत्येकाची स्वतःची एक स्ट्रॅटेजी असते, आणि उगाच दुसऱ्या कोणाची स्ट्रॅटेजी फॉलो करण्यात काही पॉईंट नाही. इनफॅक्ट तेच लोक यशस्वी होतील जे स्वतःला ओळखतील, जे परीक्षेला ओळखतील आणि त्यातनं स्वतःची एक स्ट्रॅटेजी इव्हॉल्व करतील. बरोबर आहे? इन जनरल जर आपल्याला असं की लिस्ट डाऊन जर करायचं असेल की ह्या परीक्षा पास होण्यासाठी कुठले व्यक्तिमत्वाचे गुण तुमच्यामध्ये किंवा विशेष असायला पाहिजेत, तर तू काय सांगशील प्राधान्यक्रमाने? पहिला तरी अर्ज टू इम्प्रूव्ह म्हणजे आपण हमेशा इम्प्रूव्हमेंटच्या क्वेस्टमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं मला असं वाटतं की रेझिलियन्स असायला पाहिजे. रेझिलियन्स म्हणजे की आपण जरी काही अनटुवर्ड इन्सिडेंट आले, मग ते अगदी एक्झामच्या रिझल्टच्या स्वरूपात असतील किंवा डे टू डे बेसिसवर असतील, तर ते रेझिलियन्स आपल्यामध्ये हळूहळू डेव्हलप व्हायला पाहिजे. एका दिवसात तर नाही होणार, ते हळूहळू डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे आपण आपलं काम नाही सुटलं पाहिजे. तिसरं मला वाटतं की सगळेच सांगतील की कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन असायला पाहिजे, आणि याच्यात तिसरा शब्द मी ॲड करेल, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आणि फोकस. म्हणजे आपण ज्यावेळेस अभ्यास करतोय त्यावेळेस फक्त अभ्यास केला पाहिजे. म्हणजे नॉट नेसेसरीली की तुम्ही 24 तास अभ्यास करा, पण 8च तास अभ्यास करा. अभ्यासावेळेस अभ्यासाचाच विचार, पण 8 तास करा, राईट? म्हणजे मिनिमम 8 तास तरी केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय सिलेबस कव्हर होणार. कारण हा एक सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की किती तास अभ्यास केला पाहिजे, आणि काही विद्यार्थी असंही मग बिलीव्ह करतात स्वतःच की नाही 4 तास करा पण नीट करा. तू तसं म्हणत नाही, मिनिमम 8 तास केलाच पाहिजे. सर जर 4 तास केला तर मला स्वतःशी कम्पेअर करेल. पुन्हा मी जर कुणाचं ऐकलं तर मी माझ्या स्ट्रेंथ विकनेसेसशी कम्पेअर करेल की 4 तासामध्ये 1.5 तास तर मला न्यूजपेपरमधले हायलाईट्स वाचायलाच जाणार आहेत. त्याच्यानंतर मग 2.5 तासामध्ये अर्धा तास वॉर्मअपलाच जाणार आहे मी स्टॅटिक वाचायला घेतलं तर. पण आणि 2 तासामध्ये हार्डली मी 1 किंवा 2 टॉपिक वाचणार आहे, आणि माझ्याकडे जवळपास 800-900 जर सब टॉपिक्स काढले तर एवढे टॉपिक्स मग ते दिवसात कसे होणार आहेत, एका वर्षात कसे होणार आहेत, किंवा 2 वर्षात पण नाही होणार आहे. आणि त्यांची नंतर रिव्हिजन कधी होणार आहे, प्रॅक्टिस कधी होणार आहे. तर मला असं वाटतं की 8 तासाच्या वर अभ्यास व्हायला पाहिजे. आय अप्रिशिएट दिस थिंग. हे प्रत्येक विद्यार्थ्याला, नवीन विद्यार्थी हे सांगतोयस की दररोज 8 तास अभ्यास करा, नाही तर इकडे पडूच नका.
कारण 8 तास अभ्यास नाही केला तर सिलेबस कव्हर होणं शक्य नाही. येस सर, अभ्यासाची कॅपॅसिटी पाहिजे आणि सवय पाहिजे. मग ग्रॅज्युएशनमध्ये पण तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयाच्या स्वरूपात अभ्यासाची सवय लागायला पाहिजे असे. आता जर आपण पुन्हा याच्यातला एक पॉईंट जर आपण घटला की तू म्हटलास की एक अर्ज टू इम्प्रूव्ह पाहिजे, म्हणजे नक्की काय पाहिजे, किंवा तू तुझे काही अनुभव असे सांगतील की जिथे तुला असं वाटलं की मला ह्या अँगलमध्ये किंवा पॅरामीटरमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज लागली. मी असं थोडंसं उलटं जातो लेटेस्ट इन्सिडेंटपासून पूर्वीच्या इन्सिडेंटपर्यंत. लेटेस्ट असं की मला गेल्या वर्षी इंटरव्ह्यूला 151 मार्क होते आणि त्यावेळेस मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट न करता याचं गायडन्स घे त्याचं गायडन्स घे आणि ॲज इट इज फॉलो करण्याचा प्रयत्न करत होतो. यावर्षी म्हणजे कदाचित तुमच्याकडे पण मॉक दिला होता त्यावेळेस आय वॉज व्हेरी बिलो पार आणि मग ते पण माझ्यासाठी आय ओपनर होतं. मग ते ॲनालिसिस करून मला कुठल्या एरियाजमध्ये इम्प्रूव्ह करायचं, तर मग मला कळलं की माझं आर्टिक्युलेशन थोडंसं वीक आहे, 1, 2, 3मध्ये मी बोलायला थोडंसं कमी पडतो आहे. मी त्याच्यावर खूप वर्क केलं. त्याच्यानंतर इवन प्रनन्सिएशन्सवर मला अगोदर मी या विचारसरणीचं आहे की प्रनन्सिएशन थोडी ना मॅटर करतात. माझी भाषा आहे, माझं प्रनन्सिएशन आहे, माझा डायलेक्ट आहे, पण मी त्यावर पण वर्क केलं. इट शुड नॉट लुक मिसफिट. आणि मला इंटरव्ह्यूला माझे 22-23 मार्क वाढले. सेम वे मेन्सला पण मला गेल्या वर्षी GSला 350 मार्क्स होते, तर यावर्षी मला 400+ मार्क्स आहेत. तर मी इंडिव्हिज्युअल एक सब्जेक्ट्सवर वर्क केलं. मला जाणवलं की मी एवढं वर्क केलं नव्हतं आणि मला GS2ला 118 मार्क आहेत, म्हणजे गेल्या वर्षी 92वरनं 118 मार्क. तर मला वाटतं की हे एक अर्ज असताना इम्प्रूव्ह, आणि फक्त हे तर मार्क्स कम्पेअर करायला झालं. आता जे फर्स्ट टायमर आहेत तर त्यांनी याच्या स्वरूपात इम्प्रूव्ह करू शकतात की काल मी एवढ्या वेळेमध्ये एवढं वाचत होतं तर आज माझी स्पीड वाढली आहे का थोडीशी, म्हणजे गेल्या महिन्यात एवढी होती का हळूहळू स्पीड वाढली आहे का, त्याच्यानंतर माझी अंडरस्टँडिंग वाढली आहे का. आणि हे खूप होतं की अंडरस्टँडिंगवर आपण स्टार्टिंगला सिलेबस कव्हर करायचा म्हणून आपण काय करतो, सगळं वाचून घेतो आणि त्याच्यातले काही शब्द मिस करतो आणि त्या शब्दावरच बेसिकमध्ये क्वेश्चन येतो किंवा इंटरव्ह्यूला पण विचारतात किंवा मेन्सला पण क्वेश्चन येतो. तर मग त्या क्वेश्चन्सला आपण तिथं ते वाचतानाच आपण इम्प्रूव्हमेंट काय करतो, नेक्स्ट टाईम वाचताना आपण इम्प्रूव्हमेंट ही करतो की नाही मी एकही वर्ड सोडणार नाही, म्हणजे मला जोपर्यंत कंप्लेंट होत नाही मी पुढे जाणार नाही. सो या वेगळ्या वेगळ्या लेवलच्या इम्प्रूव्हमेंट्स आहेत. इवन मला असं वाटतं की डेली हॅबिट्सच्या इम्प्रूव्हमेंट्स पण त्याच्यामध्ये आल्या सर. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्लीपिंग हॅबिट्स वगैरे आल्या. तुम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असाल तर परीक्षेच्या महिनाभर 1.5 महिना अगोदरपासून तरी तुम्ही स्लीप सायकल व्यवस्थित केलं पाहिजे, कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. मी तर म्हणेल मला 2021ची मेन्स त्याच्यामुळेच इट कॉस्टेड मी, बिकॉज मी पेपर कंप्लीट करू शकलो नाही, माझं पोट खराब झालं आणि इट वॉज द रिझल्ट ऑफ द इरेग्युलर, म्हणजे स्लीप सायकल व्यवस्थित नीट नव्हती केली म्हणून. सो या छोट्या छोट्या गोष्टीला आपण इम्प्रूव्ह करू शकतो. पण पुन्हा इम्प्रूव्ह करताना मला असं वाटतं की पीपल बिकम टू क्रिटिकल. तर इथं क्रिटिकल व्हायला पाहिजे, बट क्रिटिकल अबाउट द परफॉर्मन्स, नॉट द क्रिटिकल अबाउट सेल्फ. कारण की 10वीचा अभ्यास करताना मी हा विचार करत नव्हतो ना, मी असाच आहे मी तसाच आहे म्हणून मला कमी मार्क येत आहेत का, आणि हे UPSCमध्ये खूप होतं. सो रॅदर दॅन जजिंग दाय सेल्फ, म्हणजे स्वतःला जज करण्यापेक्षा वी शुड जज आर परफॉर्मन्स, आणि त्याच्यामुळे मेंटल हेल्थचे पण प्रॉब्लेम्स येणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांकडनं काय शिकतो असा मी स्वतःला नेहमी प्रश्न विचारत असतो. त्यातला मी स्वतःला एक प्रश्न, आज मला तुझ्याकडनं एक गोष्ट खरंच कळाली की बरोबर आहे तू म्हणतोयस ते की हे माझ्याकडनं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांकडनं होतं की विद्यार्थी स्वतःलाच खूप क्रिटिसाइज करतात आणि एका निगेटिव्ह माइंडसेटमध्ये येतात आणि मग असं कुठेतरी कॉन्फिडन्सच जातो. कधी कधी असं आपल्याला वाटतं की आपलं व्यक्तिमत्वच या परीक्षा पास होण्यासाठी योग्य नाही, कारण आपल्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की जो इम्प्रूव्ह होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला यश मिळत नाही आहे. पण आय थिंक तू ज्या प्रकारे ते अधोरेखित करतोयस की इट्स नॉट अबाउट पर्सनॅलिटी, राईट, इट्स अबाउट हॅबिट्स. आणि ते खरं तर मला माहीत नाही की जे न्यूकमर्स आहेत, तो तुझा आता इंटरव्ह्यू बघताय त्यांना हा पॉईंट किती कळेल, पण जे थोडेसे सिनियर्स आहेत ज्यांनी 1-2 परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना हा पॉईंट डेफिनेटली कळेल किंवा त्यांनी कळवून घ्यावा आणि सुरुवातीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पहिल्यापासूनच हे लक्षात ठेवावं. ह्या सगळ्यामध्ये पण 2 पॉईंट सांगितले आय थिंक. मला असं वाटतं की एक म्हणजे की पहिल्यांदा आपले जे लिमिटेशन्स जे आहेत ते ॲक्सेप्ट करण्याची पण ताकद पाहिजे आणि नंतर त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करण्याची अर्ज पाहिजे. बरोबर आहे. दुसरा पॉईंट तू म्हटलंस की रेझिलियन्स. तर रेझिलियन्सचं एखादं उदाहरण देऊन तू सांगशील की नक्की तुला काय म्हणायचं याच्यामधनं, हा काय नक्की पर्सनॅलिटी ट्रेट आहे? सर रेझिलियन्स म्हणजे की आपली कुठल्याही अनटुवर्ड इन्सिडेंटला फेस करण्याची क्षमता. मग ती कुठलाही छोटासा असू शकतो, मोठा असू शकतो, बट ते इम्पॅक्ट नाही क्रिएट केलं पाहिजे. मी उदाहरण सांगेल की माझी सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस प्रिलिम्स निघाली ती 2020ची, तर त्या प्रिलिम्सला मला सेंटरला जायला ओलाच मिळाली नाही.
म्हणजे अगदी 8:30ला आपल्याला जायचे, 8:15पर्यंत मला ओलाच मिळाला आणि तिथून अर्धा तास आणखीन लागत होता. तर मला आणखीन पण आठवतं की ते वर्षभर मी फक्त हा पॉझिटिव्ह माइंडसेट असल्यामुळे मी कुठेही पॅनिक नाही झालो. ते रेझिलियन्स आपोआप डेव्हलप झालं आणि हे रेझिलियन्स मला वाटतं की एका दिवसात पुन्हा मगाशी सांगितल्याने एका दिवसात नाही डेव्हलप होणार. तर म्हणजे की आणि हे आत्ता छोट्या छोट्या हॅबिट्सपासून आपण करू शकतो की आपण काय करतो, अरे यार माझा पेनच संपला, आपण अँक्शियस होतो. तर इथपासून आपण त्या गोष्टीवर हळूहळू आपण विजय मिळवायला पाहिजे की ठीक आहे ना, चला ठीक आहे ना, चला. म्हणजे अगदी तुम्ही पाहत असताल की प्रिलिम्स आल्यानंतर लोक लास्ट 15 डे स्ट्रॅटेजी, लास्ट 1 डे स्ट्रॅटेजी, थिंग्स टू डू बिफोर 1 डे, टेलिग्रामवर मोठ्याले मेसेज येतात, असं तसं. पण मी म्हणतो, मी 10वीच्या युनिट टेस्टला जाताना मी कधी विचार केला का? मी सिम्पली हा विचार आपण करायला पाहिजे की मला एक्झामला काय लागणार आहे, हॉल तिकीट, आधार कार्ड, पेन जरी नसेल तरी शेजाऱ्याकडनं आपण पेन घेऊ शकतो कधी कधी. सो हे अशा एक्स्ट्रीम माइंडसेटनं आपण कधी कधी राहायला पाहिजे. म्हणजे तो आहे ना बिनधास्तवाला ॲटिट्यूड, तर हा वाला ॲटिट्यूड मला पण नव्हता. सो मी असं म्हणणार, क्लेम करणार नाही की हा मला पहिल्यापासून होता वगैरे वगैरे. पण मला वाटतं की पहिल्या 2 वर्षानंतर मला ते आपोआप कळलं की आपण का उगाच टेन्शन घेतोय. तर मी मेडिकल एंट्रन्सपर्यंत कधीच टेन्शन नाही घेतलं, टू बी ऑनेस्ट. माझे कधीच टेक्सच त्याच्यावर इन्व्हॉल्व नव्हते. सो मी एन्जॉय करत गेलो, मला खूप छान छान मार्क्स मिळत गेले. तर इथं पण ते होत नव्हतं. आणि आत्ता लास्ट 2 अटेम्प्ट्समध्ये म्हणजे या अटेम्प्टला तर मी खूप एन्जॉय केलं. आय यूज टू एन्जॉय अ लॉट आणि त्याचं रूपांतर मार्कांमध्ये. सो हे डिरेक्टली आहे की रेझिलियन्स डेव्हलप म्हणजेच की अनटूवर्ड इन्सिडेंट घडलं तरी काही नाही झालं पाहिजे. म्हणजे आपण आपलं बेस्ट द्यावं आणि विषय सोडून द्यावा, त्यातनं जे काय होईल ते होईल. तसे बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीच आहेत. सो यू हॅव टू एन्जॉय इट. तुमचं काम जेवढं तुम्ही करा आणि शांत राहा. बरोबर आहे. म्हणजे हा एक UPSCच्या प्रिपरेशन करणाऱ्या मुलांमध्ये सगळ्यात खरं तर दुर्गुण इव्हॉल्व झालं आहे की ते मनाचं ओझं घेतल्यासारखेच ते वागत असतात, खंगलेलेच वाटतात बऱ्याच वेळेला. ते एक एन्झायटी कायम असते. तर ते एक महत्त्वाचं चॅलेंज आहे खरं तर. आणि सर एक मी ज्यात ॲड करू इच्छिते तुमच्या ज्यात की कसं आहे की आपण जरी बेस्ट दिलं, आपल्यापेक्षा जर कुणी जर बेस्ट दिलं, ही स्पर्धा परीक्षा आहे ना. आता याच वर्षी मला यावर्षी अँथ्रोला 240 मार्क आहेत. गेल्या वर्षीच्या मानाने 240 इज इनफ टू टेक यू अंडर 300 रँक. आणि माझ्यापेक्षा लोकांनी बेस्ट केलं. लोकांना 270, 280, 290 अँथ्रोला मार्क्स आहेत. तर मग इथं मी रडत बसायचं नाही की बाबा हां मी क्रिटिकली अनालिसिस केलं पाहिजे की हां मी किती आन्सर रायटिंग केली, माझ्या इंट्रो कन्क्लुजन्समध्ये कुठं होतं का, माझ्या आन्सर्समध्ये डायग्राम्स होते का. म्हणजे पुन्हा आय एम जजिंग माय परफॉर्मन्स, आय एम नॉट जजिंग द सिच्युएशन किंवा आय एम नॉट जजिंग माय सेल्फ. आणि याच्यामुळे मला उलट आणखीन इम्प्रूव्ह करायला उलट मार्ग सापडेल जवळच्या जवळ. सो हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की एक्झाममध्ये आपण फक्त आपलं परफॉर्मन्स नाही मॅटर करत, आपण आपलं बेस्ट द्यावं, पुढं चालावं. कारण की आपल्या हातात जे होतं ते आपण पेपरपर्यंत करायचं. नंतर बाकीच्यांनी पण काय परफॉर्म केलं हे पण मॅटर करणार आहे. तू बोलता बोलता असं म्हटलंस मगाशी की पहिल्या 2 अटेम्प्टला प्रीलाच फेल झालो किंवा त्याच्यानंतर पुढच्या अटेम्प्टला मेन्सला थोडासा इश्यू झाला, फेल झालो. मे बी हे विविध टप्प्यांवरचं अपयश हे बऱ्याच जणांना फेस करावं लागतं. आणि हा UPSCतलं मला असं वाटतं की एक फार मोठं चॅलेंज आहे. कारण याच्यामधनं सेल्फ डाऊट क्रीप होतो, कधी कधी भविष्याविषयी भीती वाटते आणि यातनं बऱ्याच गोष्टी घडतात. तर काही विद्यार्थी मग UPSCच्या बरोबरच MPSC असेल किंवा बाकीच्या काय रेल्वेपासून बँकिंगपासून बाकीच्या परीक्षा पण द्यायला लागतात. तर हे जे अपयश जे आहे हे कोपअप कसं करायचं नक्की, म्हणजे काय त्याच्यावरती काही गोळी आहे विद्यार्थ्यांना देऊ शकशील नवीन? सर गोळी तर नाही म्हणणार. मी माझा आणि माझ्या सोबतच्या मित्रांचा वगैरे अनुभव एक कोलेक्ट करून सांगू शकतो की अपयश येणार आहे. मीही रडलेलो आहे प्रत्येक रिझल्टचा, अगदी गेल्या वर्षीच्या 30 मेपर्यंतही. आणि ते रडणं मला असं याच्यामुळे नाही रडलो की मी नाही झालो, याच्यामुळे रडलो की मी का कमी पडलो याच्यामुळे. आणि ते तिथल्या आपण ह्युमन्स आहोत, आपले इमोशन्स आहेत, पण ते कॅरी ऑन नाही झाले पाहिजे एका ठराविक लिमिट नंतर. हार्डली 1 दिवस 2 दिवस त्याच्यानंतर ते कॅरी ऑन नाही झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण आपलं पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपलं परफॉर्मन्स क्रिटिकली अनालाइज केलं पाहिजे. मी आत्ता माझ्या टेलिग्रामवर माझ्या 2018-19च्या प्रिलिम्स नंतर मी काय केलं याचं मी टाकलं. 2018ची माझी पहिली प्रिलिम्स होती, खूप अभ्यास केला होता आणि आता करायचं आपण अभ्यास केला आहे. मी अगदी टायमर लावून अभ्यास केलेला 14-14, 15-15 तास. आणि मला पहिल्या प्रिलिम्सला फक्त 62 मार्क मिळाले. त्यावेळेस कट ऑफ 100 मार्कांचा वगैरे आलेला.
आणि त्या प्रिलिम्सनंतर मी असंच होतच नाही म्हणजे मी असं ते स्पायरलमध्ये गेलो आणि डिसेंबरपर्यंत काहीच अभ्यास नाही केला, नुसतं अभ्यास केल्यासारखं होतं केला. म्हणजे इवन आपल्याकडे टेस्ट सिरीज पण लावली होती मेन्सची मी, आणि ते पण पेपर्स असेच बिना पूर्ण अभ्यास करता देत होतो. आणि मग नंतर डिसेंबर नंतर अभ्यास केला, हे केलं. मग नंतर मी अभ्यास केला, पुन्हा प्रिलिम्ससाठी अभ्यास केला. मी माझ्या परफॉर्मन्स बेसवर अभ्यास नाही केला, तो 6 महिन्याचा गॅप पडला. माझी 2019ची प्रिलिम्स नाही निघाली, पुन्हा जास्त डिसेंबर ते मेपर्यंत चांगला अभ्यास करून 2019च्या प्रिलिम्स नंतर पहिली गोष्ट मी काय केली की माझा स्कोअर कुठंतरी 90च्या 100मध्ये येत होता आणि 90-98मध्ये येत होता. माझी ती प्रिलिम्स 0.33 मार्काने राहिली. पण त्यावेळेस मी इमिजिएटली काय केलं, प्रत्येक क्वेश्चन ॲनालिसिस केला. 5 दिवसांनी लगेच आलो प्रिलिम्स नंतर, आणि दुसरा अभ्यास सुरू करायच्या अगोदर प्रत्येक क्वेश्चन ॲनालिसिस केला की हा क्वेश्चन माझ्या सोर्सेसमधनं आला का, मी काय विचार केला होता, माझा का चुकला. म्हणजे फ्रेश माइंडने केलं आणि मी गोष्टी लिहून ठेवल्या की मी काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट तर मला हे कळलं की करंट अफेअर्स कोपऱ्या कापऱ्यातून न येता एडिटोरियल्समधनं डायरेक्ट येतात. मग मी एडिटोरियल्स वाचणं नाही सोडणार, हे स्वतःशी मी प्रॉमिस केलं. मी आजही एडिटोरियल्स, आत्तापर्यंत इंटरव्ह्यूपर्यंत एडिटोरियल्स वाचत होतो. त्याच्यानंतर म्हणजे असे स्टॅटिक मी नाही, म्हणजे जसे स्टॅटिक इज द किंग मला कुठून कळलं, तिथून कळलं. कारण की माझे शेवटी मी 3 प्रश्न मेडायवल हिस्ट्रीचे अटेम्प्ट केले, ते 3ही चुकले आणि माझी शेवटी प्रिलिम्स राहिली 0.33 मार्कांनी. सो आणि मग माझी 2020 नंतर प्रिलिम्सच नाही राहिली. सो याच्यावरनं मला असं वाटतं की अपयश आलं, इट इज नॅचरल टू क्राय, इट इज नॅचरल टू गेट फ्रस्ट्रेटेड, बट हाऊ यू कम आउट ऑफ इट. मग ते पुन्हा एक रेझिलियन्सचं हे आहे की मग एक वे आहे, आर्टिफिशियल वे म्हणेल मी याला, तुम्ही गोळी म्हणल्याप्रमाणे, की आपण लेटेस्ट ॲनालाइज आवर परफॉर्मन्स. फ्रेश आपण पेपर दिलेला असतो, मी काय केलं त्या प्रश्नामध्ये, मी किती माती खाल्ली, मी किती काय केलं, तर ते आपण त्या पद्धतीने आपण हे करू शकतो. थोडंसं आपण जरा जास्त स्पेसिफिक जर आपण विचार जर केला तर 2-3 विद्यार्थ्यांसमोर एक नेहमी चॅलेंजेस जे असतात. पहिलं चॅलेंज जे असतं की सध्याचं ओव्हरऑल जर आपण एज्युकेशन सिस्टमचा विचार जर केला तर ग्रॅज्युएशनपर्यंत आपण फार लिहित नाही की ज्या प्रकारे आपल्याला UPSC लिहायची गरज आहे, बरोबर आहे. तर हा एक खूप मोठी जंप विद्यार्थ्यांना घ्यावी लागते, म्हणजे ग्रॅज्युएशन टू UPSC प्रिपरेशन रायटिंग. तर ही जंप तू कशी घेतलीस? येस सर, म्हणजे आपण लिहित नाही ग्रॅज्युएशनपर्यंत आणि रायटिंग खूप मॅटर करतं. तर हे पहिल्या वर्षीच कळलं होतं ज्यावेळेस UPSC प्रिपरेशनमध्ये पडल्यानंतर. आणि त्या बाबतीत मी लकी होतो, माझे सिनियर्स वगैरे कॉन्टॅक्टमध्ये होते, लिस्टमध्ये आलेले रिसेंटली किंवा पूर्वी लिस्टमध्ये आलेले. सो दे यूज टू टेल मी की रायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी स्टार्टिंगपासूनच काहीतरी एसे लिहायचो, म्हणजे अगदी मी ठेवलेले ते एसे जपून, ते बघितल्यानंतर हसू येतं, बट लिहायला सुरुवात केलं होतं. आणि पूर्वी मी कविता नाही सर, प्रिपरेशनच्या काळात. हां, तर ग्रॅज्युएशनच्या काळात मी एसे लिहायचो, मी पुरुषोत्तमला नाटक वगैरे लिहायचो, पण ते लिहिणं वेगळं आणि हे लिहिणं वेगळं असं आहे. आणि मग तिथे माझ्या कविता का सुधारल्या होत्या, कारण की रायटिंग एक आर्ट आहे, ते जसं आपण प्रॅक्टिस करत जातो ते सुधरत जातं. तर सेम वे मी इथंच तो फंडा पण इथं वापरला की जर आपलं रायटिंग सुधारायचं आहे तर वी नीड टू प्रॅक्टिस. आणि इथं तुमचं टाईम लिमिट वगैरे असल्यामुळं हे सगळे फॅक्टर्स आपण कन्सिडर करून आपण रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि प्रिपरेशनमध्ये पडल्यानंतर ते विषयाचं नॉलेज असेल तर आपण लिहू शकू ना, बट वी शुड स्टार्ट रायटिंग समथिंग. म्हणजे जर आता एसेचे जसे मार्क्स पाहत आहे, मला गेल्या वर्षी 134 होते, यावर्षी 112 मार्क आहेत. तर म्हणजे मला एसेमुळं मी नाही राहिलो, एसेला मला अबोव ॲव्हरेज मार्क्स आहेत किंवा ॲव्हरेज मार्क्स आहेत. इट ओनली बिकॉज की मी ते सजेस्ट करेल की मार्क्स जर मेंटेन करायचे असेल रायटिंगला तर ॲटलिस्ट दररोज एक पॅराग्राफ तरी लिहा. सो ते एक प्रॅक्टिस जर झाली तर खूप हेल्प करते सर. दुसरं एक चॅलेंज आहे की ग्रॅज्युएशनपर्यंत आपण स्वतःच्या अशा फार नोट्स काढत नाही. आपण नॉर्मली परीक्षेच्या आधी 15-20 दिवस महिनाभर अभ्यास करतो, अंडरलाईन करतो, थोडंफार काहीतरी नोट्स काढतो. पण UPSCला अभ्यासही खूप जास्त आहे, खूप वेगळ्या सोर्सेसमधून अभ्यास तो करावा लागतो आणि इन अ वे नोट मेकिंग बिकम्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मग तू नोट मेकिंग विषयी तू स्वतःची काही स्ट्रॅटेजी इव्हॉल्व केली होतीस किंवा काय केलंस नक्की? सर मी दोन्ही करायचो. म्हणजे काही याच्यामध्ये माझ्या अँथ्रोच्या ऑप्शनलच्या मी सगळ्या नोट्स बनवलेल्या, इवन माझ्या GS2, GS3, GS1च्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या. शॉर्ट नोट्स म्हणजे त्या अगदी त्यामधल्या 2 तासाच्या गॅपमध्ये किंवा एक्झामला जायच्या अगोदर रिवाईज होतील याच्याकरता त्या नोट्स बनवलेल्या. बट ओव्हरऑल बाकी विषयांमध्ये आय प्रिफर्ड बुक्स. म्हणजे बुक्समध्ये मी मार्क केलेलं असायचं, हायलाईट केलेलं असायचं, तिथं साईडला चिठ्ठी लावून चिटकवलेलं स्टिकी नोट्सवर लिहिलेलं असायचं. आणि मेडिकलमध्ये सवय लागली होती की तुम्ही 5-6 तासामध्ये अख्खं एवढं मोठं बुक ब्राउज करा.
परीक्षेच्या आदल्या रात्री, तर मग मी ते ब्राउज करू शकत होतो. म्हणून मी काही विषयामध्ये नोट्स बनवल्या, काही विषयामध्ये नोट्स नाही बनवल्या. सो इट डिपेंड्स म्हणजे ऑन पर्सनल थिंग. पण नोट्स बनवताना मला असं वाटतं की उगं बल्की नोट्स बनवण्यापेक्षा हे लक्षात राहायला पाहिजे की फायनान्शियल इन्क्लुजन आहे. तर फायनान्शियल इन्क्लुजनवर क्वेश्चन आल्यानंतर मला किती मार्कांचा क्वेश्चन येणार आहे? जास्तीत जास्त 15 मार्कांचा येणार आहे, जास्तीत जास्त 10 मार्कांचा येणार आहे. तर मी त्याला कंटेंट पुरेसं राहील आणि मी ते समावू शकेल. तर नोट्स बनवतानाच जर मी ते कन्साइजनेस आणलं, जे आपण म्हणतो की कन्साइज लिहा, तर ते नोट मेकिंग कॅन बी अ वे टू मेक आर कंटेंट कन्साइज रॅदर दॅन उगं काहीतरी रंगवून चढवून बनवण्यापेक्षा. आणि अपार्ट फ्रॉम रायटिंग आणि नोट मेकिंग बरोबर तिसरा अँगल जो आहे की जो पुन्हा आपण ग्रॅज्युएशनपर्यंत जास्त फाईन ट्यून करत नाही, तो म्हणजे रिव्हिजन टेक्निक्स. आणि UPSCला तर म्हणजे मेन्सचं स्वरूप जर आपण पर्टिक्युलरली जर बघितलं, तुम्हाला एकदम 3-4 दिवसामध्ये तुम्हाला 6-8 पेपर द्यावे लागतात आणि मग त्यावेळेला रिव्हिजन फारच महत्त्वाची होते. तर मग रिव्हिजनविषयी तू पुन्हा काही इव्हॉल्व केलं होतं स्वतःचं काही फॉर्म्युला असं? सर, रिव्हिजन टेक्निक्सला तर आय विल बी थँकफुल टू माय ऑर्गनायझेशन LFU अँड माय स्टुडंट्स. कारण की त्यांना गाईड करताना त्यांचा हमेशा प्रश्न असायचा, सर फुल सिलेबस कसा कव्हर करायचा. आणि मग गेल्या वर्षी मी एक स्ट्रॅटेजी इव्हॉल्व केली त्यांच्यासाठी, ती वर्क झाली. आणि ती मी माझ्यावर पण एक्सपेरिमेंट केली की आपला सिलेबस जो आहे, जो आपल्या एक्झामला आहे आणि रिवाईज करायचा आहे, तो 2 पार्टमध्ये आहे. एक फॉर्गेटेबल आणि एक नॉन फॉर्गेटेबल. म्हणजे आपली प्रोसेस, कन्सेप्ट्स आपले कधीच विसरणार नाहीत. ते स्टार्टिंगला वाचताना आपण व्यवस्थित वाचलेले असतात. मग आणि फॉर्गेटेबल पार्ट वेगळा. पण हे तू डॉक्टर म्हणून तुला माहितीच का कोणी ठरवू शकते फॉर्गेटेबल काय आणि अनफॉर्गेटेबल काय? नाही सर, कोणीही ठरवू शकतं. म्हणजे आपल्याला कळतंय ना. फॉर एक्झाम्पल फायनान्शियल इन्क्लुजनच घेतलं तर फायनान्शियल इन्क्लुजनचा डेटा आपण विसरू शकतो. मग तो डेटाच आपल्याला रिवाईज करायचा. तो डेटा बाजूला काढून घेतला किंवा त्याला तिथं आपल्या वेगळ्या पेननी ग्रीन कलरनी राऊंड करून ठेवलं. हे तरी माझ्या डोळ्याखालून गेलं पाहिजे परीक्षेच्या अगोदर. सो फास्ट रिव्हिजनला आपण फॉर्गेटेबल आणि अनफॉर्गेटेबल कॅन हेल्प. आणि मल्टिपल रिव्हिजन्स मला वाटतं की जर ते केलं, पहिल्यांदा आपल्याला एखाद्या गोष्टीला 1 तास लागू शकतो, नंतर तो 40 मिनिटावर येईल, तिसऱ्या रिव्हिजनला तो 20 मिनिटावर येईल. ते मल्टिपल रिव्हिजन्स नुसार टाईम कमी जाईल सर. पण हमेशा आपल्या हे लक्षात राहिलं पाहिजे की जर माझ्या परीक्षेच्या आदल्या दिवशी जर सगळं डोळ्याखालून गेलं तर माझं क्वालिटी कंटेंट उतरणार आहे एक्झाममध्ये. आणि क्वालिटी कंटेंट मीन्स डायरेक्टली इक्वल्स टू क्वालिटी मार्क्स. सो याच्यासाठी आपण हमेशा प्रयत्नशील राहायला पाहिजे की माझं कन्साईज कमीत कमी कसं होईल आणि माझं सगळं डोळ्याखालून कसं जाईल. थोडंसं आपण जरा विषयांकडे जाऊयात. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना GS चा पेपर 4 हा एक मोठं चॅलेंज आहे. म्हणजे त्याच्याकरता सोर्सेस त्यांना डिफाईन करता येत नाहीत म्हणूयात, किंवा कधी कधी थिअरी नक्की कशी टॅकल करायची म्हणूयात. तर पेपर 4 दिवशी तुझी काय स्ट्रॅटेजी होती GS 4 साठी? सर, GS 4चा माझा मी मार्क सांगेल. मला 2020च्या मेन्समध्ये 77 मार्क होते, 2021च्या मेन्समध्ये 89 मार्क होते. आमचे मित्र आणि मी म्हणायचो की UPSCला वाटतं आम्ही हायली अनइथिकल आहोत. आम्ही हसायचो. पण अनइथिकल असणे आणि इथिकल असणे आणि मार्कांशी काही संबंध नाही आहे. हां, तुमची फिलॉसॉफी वगैरे हे करते. तुम्ही जे म्हणल्याप्रमाणे बरोबर परीक्षेच्या अगोदर तुम्ही काय स्ट्रॅटेजी बनवताय हे असतं. म्हणून मला यावर्षी 103 मार्क आहेत GS 4ला. तर एक मी शिकलो की थ्योरी खूप छान लिहायला पाहिजे. मी उलटं करायचं, अगोदर केस स्टडीज अटेम्प्ट करायचो आणि नंतर 1 तासामध्ये सटरफटर आपल्या फास्ट थेअरी कंप्लीट करायचो. थेअरीचे क्वेश्चन 10-10 मार्काचे आणि ते मार्कामध्ये सरळ सरळ दिसायचं आणि माझा GS 4च पेपर कंप्लीट व्हायचा अगोदर. मग यावर्षी GS 4 माझा पेपर कंप्लीट न होऊन म्हणजे माझ्या 1.5 केस स्टडीज राहून म्हणजे मला 103 मार्क आहेत. ओनली बिकॉज की थेअरी चांगली लिहिली गेली. मग थेअरी चांगली लिहिण्यासाठी आपण जे काही कॉन्टेंट आपण केलं आहे ते शॉर्ट डेफिनेशन्स वगैरे त्याच्या शॉर्ट नोट्स केल्या पाहिजेत किंवा मार्क करून ठेवल्या पाहिजेत की हे माझ्या डोळ्याखालून गेले पाहिजेत किंवा त्या मधल्या 2 तासामध्ये हे डोळ्याखालून गेले पाहिजेत. एक्झाम्पल्सची लिस्ट काढून ठेवणं. आणि एक्झाम्पल्स पण सर मी असे हे केलं होतं की मला एक सवय लागली होती की एक एक्झाम्पल घेतलं ना मी हे 5 ठिकाणी कुठे वापरेल, कुठे वापरेल. एखादं उदाहरण देऊ शकशील? म्हणजे फॉर एक्झाम्पल की टीचरचं एक्झाम्पल. मग मी टीचरच शब्द लिहिलेला. मग ते कुठं मी यूज करू शकतो? सगळ्यात पहिलं की छोट्या गोष्टीवरून मोठा इम्पॅक्ट कुठं होतो तर टीचरवरनं. दुसरं एक्झाम्पल करप्शनमध्ये की टीचरनी जर नाही शिकवलं, त्याच्या टायमामध्ये नाही शिकवलं, एखादा गव्हर्नमेंटचा शिक्षक आहे तो टाइमपास करतो, इट्स सेल्फ इज अ करप्शन. सो एक युनिक एक्झाम्पल पण झालं, हे झालं. तर आणि म्हणजे अशा प्रकारे एक टीचर ही कन्सेप्ट जी तुला ती विविध थिअरीच्या कन्सेप्ट लिहिताना तिथे ॲज एक्झाम्पल म्हणून उपयोगी पडते. येस सर. म्हणजे हार्डली आपण जर विचार केला आपल्याला किती उत्तर लिहायचे? 13 प्रश्न. ते 13 प्रश्नाचे उत्तर लिहायचे. 13 प्रश्नामध्ये एका प्रश्नामध्ये आपण 3 एक्झाम्पल टाकायचं ठरवलं. आपल्याला 39 एक्झाम्पल्स टाकायचे.
मग आपण 100-150 एक्झाम्पल्स का पाठ करायचे? आपण 50 एक्झाम्पल्स डोळ्याखालून घालायचे किंवा त्या 30च एक्झाम्पल मी तर म्हणेल, आणि त्या 30च एक्झाम्पलला तोडून मरोडून आपण लिहू शकलो पाहिजे. त्याला पण ते आर्टिफिशियल नाही वाटलं पाहिजे. ते आपल्याला अगोदर, आणि ते आपण ते आता मी टीचरबद्दल विचार करतोय, ते चिंतन मनन करतोय, ते लक्षात राहिलं ना. म्हणजे मला ते वेगळं पुन्हा आणखीन जास्त रट्टा मारायची गरज पण नाही पडणार. सो ती एक स्ट्रॅटेजी आहे. सो थेअरी अगोदर लिहिणे, थेअरीचे क्वेश्चन्स अगोदर लिहिणे, रेडीमेड एक्झाम्पल्स आपण प्रिपेअर करून ठेवणे, डेफिनेशन्स आपण हँडी असायला पाहिजेत रिव्हिजन करायला. आणि केस स्टडीजचे पण मला एक्झामच्या जवळजवळ आल्यावर कळलं, मी ते करू शकलो नाही, कदाचित यावर्षी करेल, की लोकांचे केस स्टडीचे फॉर्मॅट पण रेडी असतात. की म्हणजे अशा प्रकारची केस स्टडी तर अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे, अशा प्रकारची. आपण तिथं जाऊन अगदी हिरो बनायला नको, की मी तिथं गेल्यानंतर विचार करेल, मी अधिकाऱ्यासारखा विचार करेल आणि मग मी व्यवस्थित त्या केस स्टडीला टॅकल करेल. आणि यावर्षीच्या केस स्टडीज पाहता तर सगळ्या केस स्टडी जवळपास सिमिलर नोट्सवर होत्या. म्हणजे मला नंतर पेपर ॲनालिसिस करताना जाणवलं की मी पहिल्याचं उत्तर असं बघून जरी छापलं असतं 5व्याला तरी पण काहीतरी मार्क्स मिळाले असते. बदलली, थोडंसं कॉन्टेक्स्ट बदलला तरी होऊ शकलं असतं. अजून एक मेजर चॅलेंज सध्या गेले 3-4 वर्षांनी UPSCनी विद्यार्थ्यांसमोर फेकलेलं आहे, ते म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट विषयांवरती एसे. म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी कंटेंट बेस एसे लिहू शकतात, पण ॲब्स्ट्रॅक्टवरती बरेच जण बोल्ड होतात. तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे? कारण आता सध्या तर ॲब्स्ट्रॅक्ट एसे लिहिणं हे फोर्सच झालेलं आहे जवळजवळ. तुझा काय एक्सपिरियन्स होता ह्या एसेविषयी? मी तर खूप एन्जॉय करतोय सर. बायस्ड मत असेल माझं ॲब्स्ट्रॅक्ट विषयांविषयी, बिकॉज लोकांचं पाहिलं तर कंटेंट बेस्डवर यायचं. नॅशनल सिक्युरिटी, लोकांचं कंटेंट तयार आहे, वुमन तयार आहे, एज्युकेशन तयार आहे, हेल्थ तयार आहे, ते ॲज इट इज छापणार. सो ॲब्स्ट्रॅक्ट एसे आणणं मला वाटतं की पुन्हा त्या इन्स्टिट्यूशनवरचा, UPSC इन्स्टिट्यूशनवरचा विश्वास वाढवणारी गोष्ट आहे, की दे आर ऑलवेज इन क्वेस्ट टू इम्प्रूव्ह द एक्झाम सिस्टीम. ते कुठेही एक ट्रेंड सेट होऊ देत नाही येतं, ते कुठेही म्हणजे मगअप करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त वाव देत नाही येतं. तर ॲब्स्ट्रॅक्ट विषय सर मला तरी वाटतं इट इज अ व्हेरी गुड स्टेप. आणि विषय पण बघा ना सर किती सुंदर येत आहेत. दे आस्क अबाउट लाईफ, म्हणजे हाऊ शुड बी अ इंडिव्हिज्युअल्स गुड लाईफ, किंवा दे आस्क अबाउट हाऊ शुड बी अ गुड सोसायटी. जर एक ट्रेंड कॅरी केलं, म्हणजे अगदी गेल्या वर्षीचा मटेरियलिझमचा एसे असेल किंवा या वर्षीचा तो बोटचा एसे असेल, की तो कुठंतरी हे विचार करायला भाग पाडतायत. आणि ॲस्पिरंट्सला जर जज करायचं आहे, खूप जास्त ओव्हरथिंक करायचं, तर मला वाटतं की ह्या प्रिव्हियस इयर विषयावर जज करावं, ओव्हरथिंक करावं आणि त्यांनी एक ट्रेंड फाइंड आउट करावा. माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर मला वाटतं की 2च थीम्स आहेत, की एक इंडिव्हिज्युअल लाईफ गुड कशी बनवता येईल आणि एक सोसायटी आयडियल कशी बनवता येईल. आणि त्यानुसार जर आपला लाईफविषयी जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण अगदीच लाईफवर चांगला एसे लिहू शकतो. म्हणजे गेल्या वर्षी मला 134 मिळण्याचं कारण पण तेच असेल. यावर्षी 112 का पडले, मे बी मी थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स असेल किंवा काय असेल, किंवा दुसऱ्या एसेला कमी टाईम मिळालेला असेल. बट सर हे गेटेबल आहे. एसे रायटिंग एक टेक्निक आहे आणि कॉन्टेंट हा जेवढा ऑर्गॅनिक येईल, तुमचा शब्द आहे, तुम्ही मला जे इंटरव्ह्यूच्या प्रिपेअर, जेवढा ऑर्गॅनिक येईल तेवढे जास्त मार्क पडतील. आणि यावर्षी मी थोडासा मी मागच्या वर्षी मठामध्ये संपादकीय वगैरे लिहिल्यामुळे थोडासा मी मॅच्युरिटीने लिहिण्याचा प्रयत्न केला असेल एसे, म्हणूनही मार्क्स कमी आले असेल. सो एव्हरीथिंग इज मिथ इफ एनी बट्स. बट आपण जर विषयाला रिलेव्हंट लिहिलं, विषय नाही सोडला, तर मला वाटत नाही की मार्क्स कमी पडतात. म्हणजे ॲव्हरेजपेक्षा तर आपलं म्हणजे एसे आपल्याला रँकमध्ये खाली नाही आणणार. नाहीतर लोक काय करतात, नॅशनल सिक्युरिटी वर्ड दिसला मग ते सगळंच लिहितात. मग ते नॅशनल सिक्युरिटी कशाबद्दल विचारलंय तसं, म्हणजे इवन कॉन्टेंटचा जरी एसे असेल तरी पण, म्हणजे मी तर प्रयत्न करतो की माझा प्रत्येक पॅरेग्राफ विषयाशी काय संबंध आहे आणि त्याच्यामुळं मी विषय भरकटत नाही. यावर्षी तर मी अगदी स्टंट करून कॉन्फिडन्समध्ये मी तो पोएटवाला एसे अटेम्प्ट केला होता. म्हणजे पोएट्स आर अनरेकग्नाइज्ड काहीतरी लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड, हा वाला अटेम्प्ट केला होता सर. अजून एक विद्यार्थ्यांना चॅलेंज जे आहे ते म्हणजे की सध्या करंट इव्हेंटचं भारंभार मटेरियल आणि विविध क्लासेस आहेत, ऑनलाईन मॉड्यूल्स आहेत आणि प्रचंड प्रमाणात मटेरियल उपलब्ध आहे. आणि याच्यामधनं बऱ्याच वेळेला विद्यार्थी आता न्यूजपेपर वाचत पण नाही आहेत. माझं मत काय आहे हे मी, इट डझंट मॅटर राईट नाव. तुझं मत याच्यावरती काय? म्हणजे 2 प्रश्न मी तुला इथे विचारतोय. एक म्हणजे न्यूजपेपर वाचावा का, आणि दुसरं म्हणजे की हे जे काही अति मटेरियल जे आहे तर हे नक्की कसं सेग्रिगेट करावं? मला तर वाटतं सर एक न्यूजपेपर तरी रिलिजियसली फॉलो करावं, ॲटलिस्ट एडिटोरियल्स तरी वाचावेत. बिकॉज ते जे वाचत असताना ना लेखकांचं आपल्याला पर्स्पेक्टिव्ह कळत आहेत. म्हणजे वी गेट टू जज द पर्स्पेक्टिव्स, आणि हे आपण पर्स्पेक्टिव्ह घेताना
आपण कुठे कुठे यूज करणार, म्हणजे फक्त एक्झामच नाही, ओव्हरऑल आपलं आर्टिकल म्हणजे इवन एसे मागाचा प्रश्न आणि हा प्रश्न मला रिलेटेड वाटतो सर, की आपण आपल्याला बुलेट फॉर्ममध्ये करंट अफेअर वाचायची सवय लागली, बुलेट फॉर्ममध्ये पर्स्पेक्टिव्ह वाचायची सवय लागली. सो हाऊ वी कॅन आर्टिक्युलेट इट इन अ एसे. सो आर्टिक्युलेशन म्हणजे सर एवढे काही सुंदर लिहितात, म्हणजे ते ॲप्रिशिएट पण करता आलं पाहिजे की एखादं एडिटोरियल आहे, ते एडिटोरियलमध्ये कसा तो ऑथर एका विषयावरून दुसऱ्या विषयाला जातोय, एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटला जातोय, पटपट डायमेन्शन्स कसे टच करतोय. म्हणजे यावर्षी मेन्सच्या अगोदर एक सॅम पित्रोदांचं आर्टिकल होतं, म्हणजे ॲक्च्युली तो पॉलिटिकल आर्टिकल होतं. दे क्रिटिसाइज्ड इंडिया ॲट 75 वगैरे कसं काय, पण त्यांनी 2 पॅरेग्राफमध्ये जवळपास सगळेच इश्यू टच मारले. म्हणजे मी त्याला म्हणतो, नाटकामध्ये आपण त्याला मॉन्टाजेस म्हणतो, इथं आपण त्याला टपली मारणे म्हणतो, पण ते विषय कळत होता की हा लेखक सगळ्या विषयांना ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एसेमध्ये पण हे आहे ना, मग हे आपल्याला त्या बुलेट फॉर्ममधल्या त्या रेडीमेड करंट अफेअर्समध्ये नाही मिळणार. सो त्यासाठी तरी एडिटोरियल्स वाचायला पाहिजेत. आपली पण प्रगल्भता वाढते, आपली पण मॅच्युरिटी वाढते. इवन इंटरव्ह्यूला पण आपल्याला इंटरव्ह्यूला पण फायदा होतो. आणि इवन कधी कधी तर आपल्याला रेडीमेड इंट्रो कन्क्लुजन्स मिळतात एसेसाठी. म्हणजे सुंदर, मी माझा एसे एका कन्क्लुजननी एंड करतो की बाबा कुठेही आपण वे फॉरवर्ड सांगतो, टू मेक अ वन थिंग, म्हणजे बाय वॉकिंग वन्स pathway is not made, by just one thought philosophy is not made, to convert a path into a permanent path we have to walk again and again. मग हे किती सुंदर एका एडिटोरियलमध्ये मी ॲज इट इज उचललं आणि मी ते 2021ला ते वापरून 134 मार्क घेतले, 2022ला पण ते वापरून मी 112 मार्क्स घेतले. तर मला वाटतं ह्या गोष्टी पण आपल्याला मिळत आहेत. जर आपण युटिलिटेरियननी जर आपल्याला बघायचं म्हणलं तर ह्या गोष्टी पण आपल्याला एडिटोरियल्स वाचण्याने निघतात आणि वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, कारण की ते करंट अफेअर्स सगळे वाचणार आहेत. सो मी तरी सजेस्ट करेल की एव्हरी ॲस्पिरंट शुड, म्हणजे त्याला कदाचित स्टार्टिंगला स्ट्रगल करेल, 1 एडिटोरियल तरी वाचा स्टार्टिंगला. तुम्ही एकदा कम्फर्ट झाला तर 2 एडिटोरियल तरी वाचा, मग नंतर सगळे एडिटोरियल तरी कव्हर करा, पॉलिटिकल सोडून द्या. सो आय एम इन फेवर ऑफ रीडिंग न्यूजपेपर रॅदर दॅन करंट अफेअर्स मॅगझिन. करंट अफेअर मॅगझिनचा उपयोग आपण गुगल सर्चमध्ये घेऊ शकतो की एखाद्या विषयाला आपल्याकडे नाहीच आहे, आपलं वाचलंच गेलं नाही आहे करंट अफेअर्स. सो वी कॅन पुन्हा स्टॅटिक थ्रू करंट अफेअर्स. करंट अफेअर्स मॅगझिनमुळं माझं हे व्हायचं की करंट अफेअर्स थ्रू स्टडी, पण मी वाटतं की स्टॅटिक मी हे वाचतोय, आता फायनान्शियल इन्क्लुजनच वाचते, मग काही नवीन आलं आहे का, फायनान्शियल इन्क्लुजन द हिंदू पुढे टाकलं किंवा फायनान्शियल इन्क्लुजन पर्टिक्युलर क्लासचं नाव टाकलं, ते सर्च केलं, त्याच्यावर काही आर्टिकल आलं आहे का, दॅट्स हाऊ कॅन बी डन. पण पुन्हा स्टॅटिक थ्रू करंट अफेअर्स. पर्टिक्युलरली करोना स्टार्ट झाल्यानंतर UPSCचं ओव्हरऑल जर आपण एक गायडन्सचा जर आपण स्पियर जर बघितला तर आता ऑनलाईन गायडन्सला बऱ्यापैकी महत्त्व आलेलं आहे. तर पण विद्यार्थ्यांना अजूनही कळत नाही की ते फिजिकल आणि ऑनलाईनचं इंटिग्रेशन कसं करावं किंवा नक्की त्याच्याशी काय करावं. तर तुझं याच्यावरती काय अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे की ऑनलाईनचा उपयोग होतो का किंवा त्याचे काही तोटे आहेत का, किंवा व्हॉट एव्हर युअर टेक ऑन दॅट. सर ॲज अ टीचर म्हणून पण माझा एक्सपिरियन्स आणि ॲज अ ॲस्पिरंट म्हणून पण एक्सपिरियन्स आणि कोविडमधला एक्सपिरियन्स, मला वाटतं की टीचिंग आहे ही, म्हणजे पेडॅगॉगी, आणि टीचिंगमध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा मिळवायचा असेल तर तो फक्त टीचरकडनं नाही मिळत. एक फायदा टीचरकडनं जो 60-70% म्हणू शकतो, आणि त्याच्यापेक्षाही फायदा मिळतो तो को लर्निंगनं, म्हणजे आजूबाजूच्या कलिग्समुळं. आणि ऑनलाईनमध्ये हा पार्ट आपण मिस करतो. मग आपल्याला कळत नाही की आपण एक्झॅक्टली कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आहोत, आजूबाजूचे लोक हीच गोष्ट किती सोप्या पद्धतीने करतायत, किंवा आजूबाजूंच्याकडनं आपल्याला शिकायला मिळत नाही, किंवा प्रेरणा म्हणू शकतो. आजकाल मोटिवेशनल व्हिडिओजचा खूप पेव फुटला आहे, तर ती प्रेरणा मला वाटतं की कुठं इन्स्पिरेशन मोटिवेशन व्हिडिओज बघण्यापेक्षा वी गेट टू लर्न फ्रॉम आवर कलिग्स. सो हा पार्ट ऑनलाईनमध्ये मिसिंग होतो. तरी मे बी आय मे साऊंड ओल्ड स्कूल, पण मला असं वाटतं की ऑफलाईन इज मच बेटर इन टर्म्स ऑफ हे. ऑनलाईनचा आपण ॲज अ कॉम्प्लिमेंट, म्हणजे सप्लिमेंटरी म्हणून यूज करू शकतो, टू सप्लिमेंट आर मेन प्रिपरेशन. सॉर्ट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन जर जी फिजिकलमधून शकेल त्याच्या तुम्ही ऑनलाईनचा उपयोग करू शकता. ओके. मला जे काही विचारायचं होतं ते साधारणतः एवढे प्रश्न होते. तुला हे सोडून अजून काही सांगायचं आहे विद्यार्थ्यांना, नवीन जे प्रिपरेशन करतायत? मला वाटतं मी खूप बोललो सरांपेक्षा जास्त, आणि मला हेच सांगावंसं वाटेल की एक ग्रॅज्युएशनचा क्वेश्चन होता, मी मगाशी सांगायचं राहिलो की आय लाईक टू शेअर दिस एक्सपिरियन्स.
बिकॉज मी सेकंड इयर झालं होतं, माझं सेकंड इयर थर्ड इयर झालं होतं आणि मी तुमच्याकडे आलो होतो, तुम्हाला कदाचित आठवतही नसेल. मी आलो होतो, सर म्हणलं सर मला क्लास लावायचा आहे, फाउंडेशन बॅच लावायची, वीकेंडची लावायची. आणि तुमच्यासाठी खूप सोपं होतं. तुम्हाला माहिती आहे BJ मेडिकल कॉलेजचा रिझल्ट चांगला आहे. BJ मेडिकल कॉलेजचे 10 स्टुडंट आले की 8 लोक लिस्टमध्ये जाणारच आहेत आणि तुम्ही मला घेऊ शकले असते स्टुडंट म्हणून. बट तुम्ही मला सांगितलं की तुम्ही मला तू कशाला लावतो क्लास, तुझं ग्रॅज्युएशन करणं. आणि असा कोण कोचिंग क्लासेसवाला म्हणेल की तुमचं फुकटचं एक कस्टमर गेला. ते खरं फार सोपं आहे. म्हणजे काय तुम्ही चांगल्या तिथूनही करणारेच, ग्रॅज्युएशन करताना ग्रॅज्युएशनच करावं माणसाने. येस सर. सो आणि मला ते पटलंय, मला आजही पटतंय की ग्रॅज्युएशन करत असताना ग्रॅज्युएशन करावं. जर मी त्यावेळेस क्लास लावला असता, त्यावेळेस जर केलं असतं तर LFU सारखी, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट सारखी संस्था नसती झाली किंवा मुलांचं नुकसान झालं असतं, त्यांना एवढा फायदा होतोय त्याच्यापासून. येस सर. म्हणजे नक्कीच म्हणजे बऱ्याच मुलांना हा प्लॅटफॉर्म नसता मिळाला किंवा ग्रॅज्युएशन करत असताना मी क्लास केला असता तर मला बाकीच्या गोष्टीच नसत्या कळल्या. असं आहे. म्हणजे इव्हन आजही आमच्या गावाकडे आमची अशी माझी इमेज आहे की हा फक्त अभ्यासात आहे, असं आहे. बिकॉज मी तसा होतो पूर्वी, पण ग्रॅज्युएशनमध्ये राहिल्यामुळे माझ्या पर्सनॅलिटीला नवीन नवीन डायमेन्शन्स मला मिळाले. कळलं मी कुठे चुकतोय, मी कशा प्रकारचा, माझ्यामध्ये लिमिट म्हणजे माझ्या विकनेसेस काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत. तर त्याच्याबद्दल सर आय एम रिअली ग्रेटफुल खरंच. आणि इट्स लाईक अ गुड. आणि मला आज इथं बोलवल्याबद्दल आय एम रिअली थँकफुल. I felt like teaching with I felt like coming to my home and talking to my guru. Thank you. Yes sir. फ्रेंड्स, आता तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षा पास होणारे विद्यार्थी 2 प्रकारचे असतात. एक जे असतात की ते कंटेंट तुम्हाला देऊ शकतात की कल्चरचा अभ्यास ह्या सोर्समधनं करा आणि पॉलिटी इकडनं करा आणि करंट इव्हेंट्स ह्या नोट्समधनं वाचा एक्सेट्रा एक्सेट्रा. मला असं वाटतं की तो गायडन्स प्रत्येक विद्यार्थीच देऊ शकतो. पण UPSC बऱ्याच वेळेला ह्या कंटेंटच्या खूप पुढे जाते आणि तो गायडन्स देण्याचा अधिकार हा फार कमी ॲस्पिरंट्सला आहे. आणि आय एम रिअली हॅपी की तो डॉक्टर अतुल याला तो आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि आपण सगळ्यांच्या वतीने मी तुझे धन्यवाद नाही म्हणता येणार, पण वी रिअली ॲप्रिशिएट की तू अतिशय कॅन्डिडली आणि अतिशय ओपनली फ्रँकली तुझे एक्सपिरियन्सेस शेअर केले. होप याचा सगळ्या नवीन स्पर्धकांना फायदा होईल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.